23 अपॉन 12 म्हणजे 1 बरोबर 10. ह्या x ची किंमत किती आली 10. म्हणजे 7x म्हणजे काय 7 गुणिले 10 70. 5x म्हणजे काय 5 गुणिले 10 50. माय कॅल्क्युलेटर YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस भरती बॅच 2024 मध्ये आपण नवीन चॅप्टर चालू करतोय. त्याचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. इझिएस्ट चॅप्टर, पूर्ण पोलीस भरती सर्वाधिक सोपं चॅप्टर आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न सोपे असतात. म्हणून तरीही याच्या ज्या व्हरायटी आहेत त्या सर्व व्हरायटी जाणून घ्या, कारण आपलं टार्गेट आहे 25 पैकी. आता बघा रेशो प्रपोर्शन काय असतं. रेशो प्रपोर्शन काय असतं हे समजून घेणं फार आवश्यक आहे. समजा माझ्याकडे 100 रुपये आहेत आणि भाग्यश्रीकडे 200 रुपये आहेत, तर हा आपल्याला सिंगल डिजिट मध्ये सांगायचा आहे. सिंगल डिजिट किंवा काही वेळेस भाग जाते त्यावेळेस डबल डिजिट मध्ये सांगावं लागतं. आता सिंगल डिजिट मध्ये हे प्रमाण काय असतं 1:2. म्हणजे माझ्याकडे 1 रुपया असते त्याच्याकडे 2 रुपये, माझ्याकडे 100 आहे त्याच्याकडे 200, माझ्याकडे 1000 आहे त्याच्याकडे 2000 आहे, माझ्याकडे 5000 आहे त्याच्याकडे 10000 आहे. याचा अर्थ काय आहे प्रमाण किती प्रमाणात हे मॅथमॅटिक्स मध्ये असं नाही सांगत नाही दुप्पट तिप्पट, तर तो एक रेशो या हिशोबाने आपल्याला सांगितलं जातं. तर आता हे जे चॅप्टर दिलेलं आहे रेशो आणि प्रपोर्शन, त्यातला पहिला प्रॉब्लेम बघूया आपण. काय दिलेलं आहे त्यांनी, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7. ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या, यांचं गुणोत्तर आहे 5:7. म्हणजे याच्याकडे 500 रुपये असते तर याच्याकडे 700 रुपये असते. ओके. आता त्यांची बेरीज 120 आहे. म्हणजे 5 म्हणजे आपल्याला माहित नाही त्याला x ने मल्टिप्लाय केलं, प्लस 7 आपल्याला माहित नाही त्याला x ने मल्टिप्लाय केलं, तर आपली बेरीज किती येते 120. बस इथंच प्रॉब्लेम सॉल्व्ह. दोघांची बेरीज किती आली 12x बरोबर 120. x बरोबर 120 अपॉन 12 म्हणजे 1 बरोबर 10. ह्या x ची किंमत किती आली 10. म्हणजे 7x म्हणजे काय 7 गुणिले 10 70. 5x म्हणजे काय 5 गुणिले 10 50. म्हणजे पहिली संख्या 50 आहे, दुसरी संख्या 70 आहे. करेक्ट. पहिली संख्या 50 आहे, दुसरी संख्या 70. आता याने विचारलं काय त्या संख्येतील फरक, डिफरन्स काय 5x आणि 2 7x. याच्यातला फरक किती आहे 2x. म्हणजेच काय 2 गुणिले 10 म्हणजेच किती आलं ते 20. किंवा 50 आणि 70 मधला फरक किती आला 20. तर त्या दोन संख्येचा फरक किती आला 20. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं 20. फरक किती आला 20. एकदम सोपं आहे. आता आपण हा दुसरा प्रॉब्लेम घेऊया. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, दोन संख्यांची डायरेक्ट फरक दिलेला आहे. बेरीज न देता त्यांनी काय दिलेलं आहे फरक दिला आहे. दोन संख्यांतील फरक 4.5 आहे. म्हणजेच काय ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा रेशो दिला आहे 8:3. म्हणजेच 8x 3x. फरक म्हणजे काय वजाबाकी किती येते 450. किती येते 450. याच्यावर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. 8x आणि 3x मधला फरक आहे 5x बरोबर 450. x बरोबर 450 अपॉन 5 म्हणजे x बरोबर आहे 9. 5:45 x ची व्हॅल्यू किती आहे 90. आता आपल्याला बेरीज करायची. त्यांनी दोन संख्यांची बेरीज सांगितली. म्हणजेच काय 8x प्लस 3x म्हणजेच किती झाली 10x. आणि आपल्याला x ची व्हॅल्यू माहिती आहे 90 आहे. 10 गुणिले 90 बरोबर 900. तर त्या संख्यांची बेरीज किती आली 8x आणि 3x 11x. सॉरी 11x म्हणजे किती आली 990. किती आली ती 990. म्हणजेच काय की आपल्याला फरक दिलेला आहे. फरक किती दिलेला आहे 8x - 3x 450. 5x ची किंमत 450, x ची किंमत आली 90 आणि दोघांची बेरीज 8x + 3x 8 आणि 3 11. 11 गुणिले 90 म्हणजे किती आली 990. तर त्या
संख्येची बेरीज किती आहे 990. किती इझी चॅप्टर आहे, किती इझी पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करतोय. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मित्रांना जरूर सांगा, कारण आता पोलीस भरतीची लेखी परीक्षा लवकर स्टार्ट होणार आहे. तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. तुमची काही डिमांड असेल तर जरूर मला सांगा, त्याही मी प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ओके, टेक केअर, बाय बाय.